आज आपण वालपापडीची भाजी करणार आहोत। बऱ्याच ठिकाणी याला वालाच्या शेंगा असंही म्हटलं जातं। या भाजीसाठी आपण कांदा किंवा टमाटा असं काहीही वापरणार नाही आहोत। अगदी थोड्याच साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते आणि शिवाय भाजी बनण्यासाठी फार वेळही लागत नाही। म्हणून सकाळच्या घाईगडबडीत जर टिफिनसाठी भाजी बनवायची असेल तर ही भाजी अगदी उत्तम पर्याय आहे। तर लगेच रेसिपी सुरू करूयात। इथे मी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत। शेंगा स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे आहेत आणि आता शेंग स्वच्छ कशी करायची म्हणजे ती तोडून कशी घ्यायची ते आपण बघून घेऊयात। आता बरेच जण या शेंगा म्हणजे जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी म्हणून सांगते की ते विळीने किंवा सुरीने कापून घेतात, पण तसं अजिबात करायचं नाही आहे, कारण या शेंगांना शिरा असतात आणि त्या निघणं खूप गरजेचं आहे। तर शेंगेचा टोकाकडचा भाग आपण थोडासा तोडून तो ओढून घ्यायचा आहे। तर त्यामुळे ना दोन्ही बाजूच्या शेंगेच्या शिरा या निघून जातात आणि जेवताना त्या सारख्या अशा दाताखाली येत नाही। तर बघा, बऱ्याच जाड त्या शिरा असतात आणि नंतर आपण शेंग ही उकळून बघायची आहे। त्याने काय होईल की शेंगेच्या आत जर कीड असेल तर ती आपल्या लक्षात येते। शेंग स्वच्छ असली की शेंगेतले दाणे आपण काढून घ्यायचे आहेत आणि हातानेच भाजीही तोडून घ्यायची। आपल्या घरातील आई आजी असं म्हणतात ना की हाताने तोडलेल्या भाजीची चव आहे ना म्हणजे जरा जास्त छान येते। म्हणून नक्कीच आपण त्यांनी दिलेली ही टीप फॉलो करायची आणि भाजी ही हातानेच तोडून घ्यायची। आणि ही भाजी आपण जर सकाळी टिफिनसाठी बनवत असाल ना तर रात्रीच अशी स्वच्छ करून तोडून घेतलीत ना आणि मग फ्रीजमध्ये ठेवून सकाळी भाजी करण्यासाठी वापरली तर अगदी पटकन भाजी होऊन जाते। तर बघा, तुम्ही शीर बघू शकतात, अगदी जाड शिरा या शेंगेच्या निघत आहेत। तर आपण अशा प्रकारे सगळ्या वालाच्या शेंगा म्हणजेच वालपापडी ही स्वच्छ करून तोडून घेणार आहोत। तर इथे मी सगळी वालपापडी तोडून घेतलेली आहे आणि आता आपण भाजीसाठी लागणारं वाटण कसं करायचं ते बघून घेऊयात। तर इथे मी 2 लहान चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे, 10-15 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं वापरलं तरी देखील चालणार आहे आणि बाकीचे जे कोरडे मसाले आहेत ते आपण पुढे बघूयात। तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं घालून घेऊयात आणि दाण्याच्या कुटाचा वापर आपण नंतर करणार आहोत। यात लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत, कोथिंबीर घालून घेऊयात आणि हे वाटण आपण थोडं पाणी घालून थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे, खूप जास्त पाणी यात घालायचं नाही। आता आपण फोडणी द्यायला घेऊयात। तर गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे। आता भाजी कोरडी आहे म्हणून तेल 1.5 पळी घालते। तुम्ही आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण हे ठरवू शकता। तेल छान तापलं की त्यात पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि मगाशी आपण जे खोबरं, कोथिंबीर आणि लसणाचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवायची आहे। हे वाटण आपल्याला 3 ते 4 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजेच वाटणाला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनटात ते होऊन जातं। आता वाटण छान असं परतून झालं की त्यात आपण जे कोरडे मसाले आहेत ते घालून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकतात वाटणाला बऱ्यापैकी छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण यात जे कोरडे मसाले आहेत ते घालून घेऊयात। यात अगदी चिमूटभर हिंग घालून घेते आहे, पाव चमच्यालाही कमी हळद घालते आहे, 1 ते पाऊण चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा धणे जिरे पूड घालते आहे। तुम्हाला हवं असेल तर थोडा गरम मसाला घातला तरी देखील चालणार आहे आणि हे कोरडे मसाले आपण वाटणासोबत परतून घ्यायचे आहेत। आता हे कोरडे मसाले घातल्यानंतर वाटण हे जळू नये किंवा कोरडे मसाले करपू नये त्यासाठी थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहोत। म्हणजे ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलेलं ना त्यातच थोडं पाणी घालून ते भांडं मिसळून यात पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून वाटण आणि कोरडे मसाले दोन्हीही असे करपत नाहीत। आता यात वालाच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत। आता वालाच्या शेंगा बरेच जण अगोदर उकडून घेतात पाण्यामध्ये, आपण तसं केलेलं नाही आहे। आपण अशाच कच्च्या शेंगा वालाच्या यात घालून घेतलेल्या आहेत आणि यात आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता ही वालपापडी छान अशी वाटणामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे छान असं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर भाजी खूप जास्त कोरडी वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही 1 पाव वाटी पाणी घातलं यात तरीही चालेल, भाजी कोरडीच होईल, कारण अगदीच कोरडी भाजी आपल्याला नको आहे। म्हणून मी अगदी थोडंसं पाणी यात घातलेलं होतं, ते चुकून दाखवायचं राहिलं। तर आता आपण भाजी छान परतली गेली ना की यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर देखील आपण पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे वाफेच्या पाण्यामध्ये भाजी अगदी छान शिजेल।
तर आता आपण पाणीवर ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची, शक्यतोवर कमीच ठेवा. एक 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूयात. तर बघा, वाफेच्या पाण्यामुळे भाजीला अगदी मस्त असा ओलावा आलेला आहे. आपण भाजीत पाण्याचं प्रमाण खूप कमी घातलेलं होतं, कारण उगाच भाजी अगदीच तळाशी लागू नये, करपू नये म्हणून थोडं पाणी घालायचंच आहे. पण बाकीची जी भाजी ना ती वाफेवरच आपल्याला शिजवून घ्यायची. आता आपण पुन्हा यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि आणखीन एक 5 ते 6 मिनटं आपण भाजी होऊन द्यायची. आता पुन्हा एक 5 मिनटानंतर आपण बघितलं, म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर 10 ते 12 मिनटं आपल्याला लागलेली आहेत. आणि भाजी बघा, भाजी अगदीच कोरडी अशी नाही आहे, छान अशी ओलसर, हलकीशी ओलसर भाजी दिसते आहे. आणि आपण शेंग शिजली की नाही ते देखील बघून घेऊयात. आणि तुम्हाला अगदीच जर घाई असेल ना, अगदीच कमी वेळात भाजी करायची असेल, तर ही भाजी तुम्ही कुकरमध्येही करू शकतात. आता आपण यात दाण्याचं कूट घालून घेणार आहोत. सुरुवातीलाच हे कूट घालायचं नाही आहे. तर आता भाजी तयार झाली, म्हणजे पूर्णपणे शिजली ना, की मग आपण त्यात दाण्याचं कूट घालायचं आहे. आणि आता दाण्याचं कूट घातल्यानंतर याला फक्त आपण 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यावर आता झाकण वगैरे झाकायचं नाही आहे. आता दाण्याचं कूट व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स झालं की आपण यावर कोथिंबीर घालून घेणार आहोत. आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. दाण्याचं कूट जर सुरुवातीलाच घातलं ना, तर भाजी एकतर करपण्याचा शक्यता जास्त असते आणि शिवाय भाजी थोडी अशी गिळगिळीत लागते. म्हणून दाण्याचं कूट, आणि दाण्याचं कूट अगदीच बारीक नसावं, थोडंसं जाडसर दाण्याचं कूट वापरायचं आहे. तर भाजी तयार झाली, लगेच आपण तिला सर्व करायला घेऊयात. तर तयार आहे वालपापडीची भाजी. चवीला अगदी छान लागते, कमी वेळात तयार होते. आणि तुम्हाला जर ही भाजी अजून कमी वेळात तयार करायची असेल, तर ही भाजी तुम्ही कुकरमध्ये करू शकतात. फक्त कुकरमध्ये ही भाजी करताना आपण कढईत भाजी करताना जेवढं पाणी वापरलं ना, त्यापेक्षा थोडं जास्त पाणी वापरायला लागतं. तर बघा, भाजीचा टेक्स्चर अगदी परफेक्ट आहे. म्हणजे टिफिनमध्ये नेण्यासाठी जर आपण कोरड्या भाज्या करत असू ना, तर त्यासाठी हे भाजीचं टेक्स्चर अगदी परफेक्ट आहे. कारण भाजी अगदीच कोरडी नाही, हलकीशी ओलसर आहे, म्हणजे खाताना ती खूप अशी दाटल्यासारखी वाटणार नाही. तर नक्कीच ही रेसिपी करून बघा, कशी झाली हे कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील. तर पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.